ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज विषय जरा थोडा नाजूकच आहे. तसा पाहिला तर आपल्याला चार चौघामध्ये बोलता पण येत नाही असा विषय येतो. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याकडे खूप येतात, पण मी बोलणं शक्यतो टाळतो. सार्वजनिक बोलणं, जे काय व्हिडिओद्वारे तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या सांगत नाही बऱ्याच वेळेस. मी फोनवरच ज्या व्यक्तीनं फोन केला त्या व्यक्तीशीच बोलतो. पण आजचा हा जो व्हिडिओ आहे हे दोघा नवरा बायकोनी पाहण्यासाठी बनवतो. कारण काय होतं, ज्यावेळेस एखादा नवरा फोन करतो मला, मी त्याच्यापुरतं बोलतो. बायको फोन करते, मी त्याच्यापुरतं बोलतो. मग हे दोघांचं वेगवेगळं बोलण्यात येतं, पण त्याच्यामुळं काही वेळेस प्रश्न सुटत नाही. म्हणून हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओद्वारे जेणेकरून हा व्हिडिओ दोघांनी पाहावा, दोघांनीही पाहावा आणि तेही समोर दोघंही बसून पाहावा, म्हणजे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर सापडतील. आता तुम्हाला वाटत असेल की नेमका प्रश्न काय आहे, तर प्रश्न फार गंभीर आहे, नाजूक आहे. मी बोललो ना की चार चौकामध्ये बोलता येत नाही. हा नवरा बायकोचा वैवाहिक संबंध याच्याबद्दलचा आहे तो प्रश्न. तर काय, एक समजा मला प्रश्न आला, तसे येतात म्हटलं ना, पण आला की नवऱ्यानं फोन केला एका दिवशी की म्हणले, बाबा तुम्ही आमचे गुरु आहेत म्हटले. तसं तर गुरूंना काही गोष्टी म्हणजे सांगायला लाज वाटते, पण कोण आमचा प्रश्न सोडवेल? गुरुपाशी सर्व काही चालतं, विचारायला पाहिजे. या नात्यानं, गुरु या नात्यानं मी तुम्हाला प्रश्न करतोय की म्हटले, गेली 5-7 वर्षापासून आमचे नवरा बायकोचे संबंध नाहीत, म्हणजे वैवाहिक संबंध नाहीत. तर मला एक कधी कधी शंका येते, मला वाटतं की तिला काही करणी बाधा तर केली नसेल ना. कारण आमचं खूप चांगलं व्यवस्थित चाललं होतं, पण 5-6 वर्षापासून ते समजा मला जवळ येऊ देत नाही. मला कधी कधी वाटतं की एक तिला काहीतरी बाधा तरी केली असावी, काहीतरी केलंय असं वाटतंय. तर त्याबद्दल मला सांगा. मग त्यांना मी काय बोलायचं फोनवरती बोललोय, आणि तशाच पद्धतीचे बरेचसे जण विचारतात. ही जी आता जे विचारलं तशाच पद्धतीचे बरेच जण विचारतात. त्याबरोबर ते नवरेच विचारत नाहीत, तर बायकाही त्याच संदर्भात विचारतात. सहज म्हणतात, बाबा तुम्ही माझ्या वडिलांसारखे, पण आमचं आता जे नवरा बायकोचे संबंध असतात ते तर होत नाहीत. त्यांचं बाहेर कुठेतरी समजा आहे लपडं वगैरे असं काही बोलतात. आणि त्या बाईनं असं केलंय की ती बाई म्हणजे जवळ येऊ देत नाही. तिनं काहीतरी आपलंसं केलंय, करणीचा बाधाचा जादूटोणा काहीतरी केलाय म्हणले. नवरा काही तिच्यापासून दूर जात नाही म्हणले, घरी व्यवस्थित येत नाही, घरी उशिरा येतो, 2-2 दिवस येत नाही, काही नाही वगैरे वगैरे अशा पद्धतीचे पण असतात. आता आपल्याला या विषयावर थोडक्यात सांगायचंय. गुरु या नात्याने मी बोलणार आहे. मनामध्ये वाईट अथवा ही तुम्हालाही वाटेल की देवादिकाच्या बद्दल बोलणारे महाराजांनी आज ही घरचा विषय कसा घेतलाय. घरचा विषय घेण्याचं कारण म्हणजे, कारण गुरु समजतात ना, तर गुरुलाही सगळ्या गोष्टी बघावं लागतात. तुम्ही सुखी, तुमचं कुटुंब सुखी, तर मी सुखी. कारण माझं कर्तव्य तुमच्या कुटुंबात सुख समाधान, सर्व सुख समाधानात असे लाभावं, असं वातावरण असावं हे वाटतं मला. तुमचं कुटुंब सुखी असेल तर मला बी बरं वाटेल ना. म्हणून हे तुमच्यामध्ये काय प्रॉब्लेम व्हायला, दोघांमध्ये नवरा बायकोमध्ये काय प्रॉब्लेम व्हायला आणि हे कसं सोडवता येईल याबद्दल मी बोलतोय. तर एक पहिली गोष्ट दोघांनीही लक्षात घ्या. बायको म्हणते की कुणीतरी त्या बाईनं काहीतरी केलं म्हणून हा नवरा माझ्या घर येत नाही, समजा माझ्यापाशी थांबत नाही, आमचे संबंध होत नाहीत असं बोलतो. आणि चाललंय
पण याच्या माग ही करणी, ही बाधा हे थोडस बाजूला काढा. बऱ्याच वेळेस आपल्याकडून चूक होते ती. सहज वाटतं की नवऱ्याला त्या बाईनं आपलंसं करून ठेवलंय, त्याच्यामुळे नवरा घरी थांबत नाही, अगर मला बोलत नाही किंवा माझ्याशी संबंध ठेवत नाही. त्या बाईनं काहीतरी केलंय. बरं, नवऱ्यानं असं का करावं बाहेर, ही तुम्हाला कधी प्रश्न पडतो का? तुम्ही थोडासा विचार करा. खूप वेळा करणी, बाधा, जादू, टोना हा प्रकार नसतो. आहेत पण नसतो. कुणी करत असेल त्याच्याबद्दल नाही म्हणायचं, पण बऱ्याच वेळेस नसतो. सर्व चूक ही बऱ्याच वेळेस आपलीच असते. त्यात नवऱ्याची असू शकते अथवा बायकोची असू शकते. समजा नवऱ्याची इच्छा झाली तर बायको म्हणते आज मला एकादशीच आहे, आज मला सोमवारच आहे, आज मला उपवासच आहे. असं काहीतरी बहाणा करते. मग काय होतं, त्याच्यामुळं घरामध्ये दोघांच असं काहीतरी कारण सांगितल्यामुळं त्याची इच्छा असताना इच्छा होत नाही पूर्ण. अगर त्याला तो चिडचिडा बनतो आणि चिडचिडा बनल्यानंतर दोघांमध्ये भांडणं चालू होतात. कारण एक आता समजा सगळे महाराज वगैरे अगर जर देवादिकामध्ये राहिलं तर थोडस विचार करतो, जाऊ द्या नसेल आज उपवास आहे आपण असं सोडून देईल. पण तसं नाही. तुझा प्रत्येक वेळेस आज सोमवार असतो, कधी एकादश असते, कधी काहीतरी असतं, प्रदोषच असतो, कुठं काहीच असतं, काही ना काही सारखे बहाणे करते. कधी आता मला मासिक पाळीच आली, असं काही ना काही म्हणजे जवळजवळ संपर्क म्हणजे होऊ द्यायचा नाही. हा चिडतो आणि मग चिडल्यामुळं ही कुठेतरी सुख शोधण्याचा प्रयत्न करतो आणि मग एक तर ती गोष्ट त्याला भेटत नसल्यामुळं तो चिडचिडा होतो, घरामध्ये भांडण करायला लागतो. मग ते बायकोवरलं प्रेम कमी होतं. आता तुम्ही असं जगाच्या वेगळं काही करायला नाहीत, एक लक्षात घ्या. कारण वैवाहिक जीवन ही समाजानं एक दिलेला एक समजा जगण्यासाठी दिलेला परवाना आहे म्हणायचं थोडक्यात. त्यात गैर काहीच नाही. आणि तुम्हाला वाटेल की अति बोलतो मी, काही बोलतो, पण मी थोडक्यात सांगतो, याच्यामध्ये उपास वगैरे ह्याचा काही संबंध नाही. लक्षात ठेवा, मी महिलांसाठी बोलतो. तुम्ही माझ्या आई बहिणीसारख्या आहात, गैर वाटू देऊ नका. कारण जर नवऱ्याची इच्छा तुम्ही पूर्ण करू शकत नसाल तर घरामध्ये भांडण ही ठरलेलं आहे. 100% भांडण तुम्हा दोघांमध्ये दुमत व्हायला चालू होतं. आणि तसं होत 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 मग पुन्हा म्हणता की नवरा म्हणजे घरी व्यवस्थित राहत नाही, भांडतो, सारखा चिडचिड करतो, घरी आलं तनतन करतो, असं करतो. त्याला कारण ही पण असतंय. कारण एक समाजानं दिलेला परवाना आहे. तुम्ही त्याला जर तुम्ही साथ देत नसाल तर हा प्रकार होतो. आता हे झालं नवऱ्याच्या बाबतीतलं झालं. बायकाच्या बाबतीत बी तेच भानगड आहे. पण एकच आहे की निसर्गानं काय केलेलं आहे की बायांना थोडीशी लाज आहे, अगर थोडंसं ते होऊन पुढाकार घेत नाही. ते अशा गोष्टीमध्ये त्या पुढं नसतात जास्त. म्हणून ते स्पष्ट बोलत नाही. त्यांची इच्छा असताना ते बोलत नाही त्यांना नवऱ्याला बऱ्याच वेळेस. आणि नवऱ्या मग ती इच्छा नसलं की ते आपलं मग बहाणा करतो. अगर काही ती बी बहाणा करतो, ते सुद्धा बहाणा करतो. असं नाही बायकोची चूक आहे याच्यामध्ये, असं काही नाही. नवरा सुद्धा चुका करतो, टाळतो. मी खूप कामावून आलोय, दमून आलोय, माझ्या इच्छा नाही, असं तसं म्हणतो. मग हिथंही चिडचिडपणा तयार होतो. हे बोलून दाखवत नाही. आणि मग दोघांमधलं जे प्रेम आहे जे असतं ते कमी होत 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 मग सतत काही ना काही कारणास्तव भांडण तयार होतात. आणि मग तुम्ही लोक म्हणतात की आमचं नवरा बायकोचं पटत नाही. एक लक्षात घ्या, एक महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही भांडणं करताल, जर तुमचे वैवाहिक संबंध चांगल्या प्रकारे असतील, तुम्ही नवरा बायको दिवसभर भांडतील, काही करतील, पण रात्री जर एकत्र येत असतील तर ते क्षणिक भांडण असतं. क्षणिक भांडण असतं, ते हे चलत राहतं. पण काही काही तर संबंध बी नाही तर भांडण म्हणलं ह्याच्यामुळे फार दुरावा निर्माण होतो. त्याला कारण दोन्हीही जबाबदारी. एखाद्या वेळेस
मग नवऱ्या समजा ठीक आहे, पण काही काही वेळेस त्यानं झिडकारलं तरी जवळ जायचं बी भानगड आहे. मग संबंधच असावेत नाही, पण प्रेमानं बोलायचं बी भानगड होते. प्रेमानं बोलत बी नाहीत, काही नाही, मग ते दुरावा होत राहतो. तुम्ही असं जगावेगळं काही करायला नाही, पण तुमचे वय, आता खूप जणांच्या तक्रारी ही वयातलं सांगतो तुम्हाला, ती नवरा बायकोतले त्यांचे वय जेणेकरून 40च्या आत बाहेर असतात, नवऱ्याचं 50च्या आत बाहेर असतं. अशांचे जास्त प्रॉब्लेम यायला लागलेत. खूप खूप आहेत, पण मी बोलत नाही. ही बोलायसारख्या गोष्टी नसतात म्हणून मी बोलत नाही, मी टाळतो. पण नाविलाजानं मला ही सारखं वारंवार प्रश्न तेच यायला लागले. मी बऱ्याच वेळेस बाहेर असतो, मला ही बाहेर बोलता येत नाही, फोन घेता येत नाही. अगर ते विषय काढला तर कसं बोलायचं. ज्यावेळेस मी एकांतमध्ये असतो त्यावेळेस सांगतो मी समजावून, पण प्रत्येक वेळेस मला सांगता येत नाही. तर एकच तुम्हाला सांगायचं, ही अदुगर तुम्ही डोक्यातला अदुगर करणी, जादूटोना हे काढून टाका. हा प्रकार नसतो. आता कोणी नवऱ्याविषयी तक्रार करतात की माझ्या बायको खूप चांगली प्रेम करत होती, हो माझ्यावर खूप तिचं होतं, पण काहीतरी केलंय, कुणीतरी काहीतरी केलंय, तर आमच्यामधले संबंध होत नाहीत. कुणीतरी जादूटोना केलाय, काहीतरी केलं असं सांगतात. आता परवाच्या दिवशी बी असा पद्धतीने फोन आला होता. तसं काही नाही. आता काहीतरी बहाणा, काहीतरी करणं. तुम्ही समजा काय होतं, कधी कधी दोघांची इच्छा होत नाही, कोणाची नवऱ्याची असते, कधी बायकोची असते, पण कुणीतरी समजून घ्यावं लागतं, ऍडजस्टमेंट करावं लागते. त्यावेळेस वैवाहिक जीवन ही सुखकर होतं, समाधानाचं होतं, घरामध्ये सुख शांती लाभती. तुम्ही पाप करा ना. मी तर तुम्हाला एक सल्ला देतो, काही पाप वगैरे काही नाही. समाजामध्ये रूढ केलेल्या गोष्टीत तुमची कुठलाही उपवास असेल, आता मी शंभूचे उपासक आहे, शंभूचा सोमवार असेल तरी तुम्ही संबंध ठेवायला काही अडचण नाही. अहो एक लक्षात घ्या, देवादिकामध्ये सुद्धा ह्या गोष्टी होत्या. शंभूला पार्वती होते, पार्वती असल्या की त्यांचे संबंध होते, असल्यामुळे त्यांना 2 अपत्य झाले का? देव म्हणून त्यांनी संबंध केले नाहीत का? हे तुम्ही कोण इतके पुढे गेलात? हे डोकं लावायचं कमी करा. असली काही नसतं. ही तुम्ही पोथी पुराण कुठले ग्रंथ जर वाचा तर सगळ्या देवांना बायका येतात. ते कुटुंबात राहतात. ही कुणी ठरवलं ही उपासा दिवशी संबंध करून नये असं काही नाही, तसं काही नाही. हा, तुम्ही दोघांच्या सहमतीने असेल तर काही अडचण नाही, पण नवऱ्याची प्रबळ इच्छा असेल, अगर वाटेत असेल कुणाची तरी इच्छा, तर त्याची इच्छा पूर्ण करणं ही, आता समजा नवऱ्याची इच्छा असेल तर बायकोनं पूर्ण करावं, बायकोची इच्छा असेल तर नवऱ्यानं पूर्ण करावी. त्याशिवाय कुटुंबामध्ये सुख समाधान लाभत नाही, एवढं लक्षात ठेवा. या संदर्भात खूप काही बोलायसारखं आहे, खूप बोलायसारखं, पण बोलणं मी जरा टाळतो. बरेच वीक पॉइंट येतं, पण मी ती टाळतो आणि आपला निरोप घेतो. परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.